जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवनाचा दशक 1 समास 1 ग्रंथारंभ लक्षण. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. ग्रंथांच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहे की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे. यावर समर्थांचं उत्तर आहे, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांचा संवादातून भक्ती मार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्म विद्येचे निरूपण यात केलेले आहे. भक्तीचे न योगे देवनिश्चयो पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, या विषयाचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाची स्थिती कशी असते, विदेह अवस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशाला म्हणावे, आपले खरे स्वरूप याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन केले आहे. मायोद्भावाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन केले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका पेडिले, नाना प्रश्न, नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. या प्रकारे
यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे, पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल? तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकांमध्ये विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे, म्हणून यास मिथ्या म्हणता येणार नाही, हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणार आहेच. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भागवत वाक्ये. जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवतात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने जे नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. शिवगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडव गीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यांच्यासारखे अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे? संपूर्ण ग्रंथांचा अभ्यास न करता जो कोणी ग्रंथात दोष आहे असे म्हणून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळेच मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष काढतो, दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. अभिमाने उठे मत्सरे ये तिरस्कारे. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बडे. वृथा अभिमानामुळे मत्सर वाढू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवडला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने काम क्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. काम क्रोधे निथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. जे काम क्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे? अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे, पण काम क्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का? आता असे हे बोलणे अधिकारासारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. बरे, आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून त्याचा
रसस्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. मागा श्रोती आक्षेपिले जी ये ग्रंथी काय बोलिले ते सकड ही निरोपिले सकडित मार्गे. ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्या संबंधीचे सर्व विवेचन इथे थोडक्यात केले आहे. आता श्रवण केली याची फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काल फरक पडतो. मार्ग सापळे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कडून सायोज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायसे हाती येते. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते हीच याची फलश्रुती होय. योगी यांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्यकडे यथायोग्य विवेक सहित. योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळशीतेची साक्षपी होती पापितेची प्रस्तावती निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाशी. जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळाल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. बद्ध असतात ते श्रवण ग्रंथ श्रवणाने मुमुक्ष बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्ष प्राप्ती करून घेतात. नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान दुःख शोकादी तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग अर्थात त्रिताप पंच क्लेश आदी नष्ट होतात. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्याच फलप्राप्ती होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ. येणाऱ्या पुढील भागात दशक 1 समास 2 गणेश स्तवन नाम. जय जय रघुवीर समर्थ.